महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये अकाली मृत्यू झाला आहे. त्या संदर्भात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काही राजकीय मान्यवरांनी निधनाचं व्रत समजताच त्यांच्या मृत आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करताना जनता लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दादा यांचं दुर्दैवी आणि अपघाती असं निधन झालेलं आहे. हा हसतमुख चेहरा संपूर्ण महाराष्ट्राला रडवून गेलेला आहे. दादाबद्दल एवढंच की दादा हे कामाचे दादा होते. पहाटे उठून कामाला लागणारे, सर्व समाजाला बरोबर घेऊन सेक्युलर म्हणजे समाजवादी विचारसरणीचे दादा आज काळा पडद्या आड झालेले आहे. अशा हर हुन्नरी धडाडी पोटात जे आहे ते ओठावर घेऊन बोलणारे दादा आज आपल्यातून गेलेले आहेत. आणि म्हणून आपण सर्व पक्षीय सर्व तरुण कार्यक्रमात बोलावं असं काही म्हणजे पुढेच आहे. कारण असं व्यक्तिमत्व सडेतोड बोलणारं, खरं बोलणारं, थापा न मारणारं आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आता परत महाराष्ट्रात कोण निर्माण होईल का नाही याची शंका आहे. तरी दादांचं काही शब्द भाषणात नाहीत. राजकारण लय विचित्र आहे. राजकारणापेक्षा आपलं संसार उभा करा, आपण शाळा शिका, हे जे त्यांचं एक असं बऱ्याच ठिकाणी दादा बोलून गेले. तर आपण त्यांच्याकडनं थोडं तरी काय घ्यावं. तरी लोकांनी राजकारण करा, गरजेपुरतं करा, परंतु सगळ्यांनी मेळा मिसळून राहून गावच्या विकासाकडे लक्ष द्यावं, ही दादांना श्रद्धांजली होईल असं माझं म्हणणं आहे. लाडके उपमुख्यमंत्री यांचं काल सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजात एवढा धुरंधर नेता आतापर्यंत आपण सर्वांनी कोणी पाहिला नसेल. दादाचा शब्द म्हणजे एक जी.आरच होता. महाराष्ट्रातला जी.आर म्हणजे दादाचा शब्द. आत्तापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये दादा जे बोलले त्यांनी काही केले नाही असा याचे प्रसंग माझ्या तर 45 वर्षाच्या वयामध्ये मी अनुभवलेला नाही. दादाने पुणे सिटी आपली महाराष्ट्रातली वसवण्यामध्ये तसेच पिंपरी चिंचवड सिटी प्रगत करण्यामध्ये, आशिया खंडामध्ये 1 नंबर करण्यामध्ये दादाचं प्रचंड कष्ट आणि प्रचंड मेहनत होती. आज पण आपण महाराष्ट्रामध्ये बारामतीचं नाव घेतलं की बारामती एवढं स्वच्छ शहर आणि एवढं विकासाचं शहर आपण कुठंच पाहू शकत नाही. मला वाटतंय आपण सर्वांनी दादाचा आदर्श घेऊन आपण सर्वजण दादावर जसं प्रेम करतो तसं आपल्या गावावर आपण पण प्रेम करावं. आपण सर्वांनी म्हणून दादाचा आदर्श घेऊन आपल्या गावाच्या विकासाकडे, आपल्या गावाच्या एकोपाकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं असं मला दादाला श्रद्धांजली अर्पण करताना वाटतंय. कायम टीव्हीवर बघली दादा नॉट रिचेबल व्हायचे, पण आपल्याला वारंवार वाटतं दादा नॉट रिचेबल व्हावे, पण दादा कायमच नॉट रिचेबल झाले. हे अत्यंत दुःखद घटना आहे. मी सर्वांना विनंती करतो की शाळगावकरांच्या वतीने आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करूया. काँग्रेस पार्टीचे प्रमुख, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे काल महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस. ही बातमी ऐकल्यानंतर कोणालाच त्या बातमीवरती विश्वास बसला नाही अशी ती बातमी होती. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक गतिशील विकासाचं नेतृत्व अजितदादा हे काल आपल्या सर्वांना सोडून गेले होते. 18 पगड जातींना सोबत घेऊन समाजातील वंचित घटकाला न्याय देऊन अजितदादांचं राजकारण चालत होतं. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचं व शरद पवार साहेबांच्या वटवृक्षाखाली राहून त्यांनी महाराष्ट्राची धुरा अतिशय योग्य आणि नेटाने आजपर्यंत चालवली. मित्रांनो, अजितदादा आपल्यात नाहीत हे अजूनही आपल्याला विश्वास बसत नाही. कारण की महाराष्ट्राचं राजकारण म्हणलं की अजितदादा
हे समीकरण होतं. प्रशासनावर असू द्या, राजकारणावर असू द्या, एक मजबूत पकड हे अजितदादाची होती. अजितदादाच्या रूपानं महाराष्ट्राचं व गोरगरीब शेतकऱ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ज्या पद्धतीनं शेती म्हणलं की पवारसाहेबाला पूर्ण जाण असायची, शेतकऱ्याचा पूर्ण कळवळा असायचा. पवारसाहेबानंतर अजितदादा सुद्धा शेतकऱ्याच्या पाठी मागे खंबीरपणे उभा राहिले आणि त्यांनी शेतकऱ्यांचे वारंवार प्रश्न सोडवलेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी ही आज काल झालेली आहे. आणि आपण आज अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेळगावकर समस्त गावकरी एक दिलानं इथं हजर झालो. आपण 2 मिनिट अजितदादांना श्रद्धांजली वाहू व माझं 2 शब्द संपवतो. या की अण्णा आबा दोन हालत महाराष्ट्र राज्याचे धुरंधर लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निधनामुळे शेळगावकरांनी शोक व्यक्त करण्यासाठी आज गावातील व्यापारी, दुकानदार व सर्व नागरिकांनी संपूर्ण गाव बंद ठेवलेलं आहे. तरी सर्वांनी दुपारी 3 वाजेपर्यंत हा बंद पाळायचा आहे. गावचा आठवडा बाजार असल्याकारणानं बाजार 4च्या नंतर चालू होईल.